बासरी कधीच बेसूर वाजत नाही, म्हणजे वाजवणारे पाहिजे हा चांगले त्याला. आता आपण जर घेतली तर बेसूर आवाज निघू शकतो, पण कलाकारांच्या हातात ज्यावेळेस ही बासरी जाते महाराज, माझ्या कृष्ण कन्हैयाच्या हातात ही बासरी जाते, त्यावेळेस कधीही मधुर बोलते, मधुर. तिचे स्वर कर्कश नाही, हवे हवेसे वाटणारे, मनाला आनंद देणारे त्या बासरीचे हे सुंदर धून आहे. मुरलीवर माझा जीव जडे ग, हरीच्या मुरलीवरी जीव जडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. मुरलीवर माझा जीव जडे, मुरलीवर माझा जीव जडे, कसली बासरी हातामध्ये घेतलेली आहे. गाई गोप सवंगडी सगळे सोबत जातात जातात आणि महाराज हातामध्ये बासरी, ज्या ठिकाणी कन्हैया थांबायचे, बासरीचा तो मधुर तान सुरू केली ना महाराज, या गवळणींचे सगळे काम धंदे सगळे सोडून द्यायच्या आणि तल्लीन होऊन जायच्या. अरे कन्हैयाने मुरली वाजवली, चला चला ऐकायला जाऊ. गोपिकांच्या सासू खूप खडूस होत्या. ए बाई कुठं चाललीस, आधी घरातले काम कर. बरं बरं करते करते. मग गोपिका काय करायच्या, बहाणे करायच्या. हळूच आपल्या बाथरूम मध्ये पिण्याचे पाण्याचे घडे सगळे उलटे करून द्यायच्या आणि म्हणायच्या, सासूबाई आता एका तासाने आमचे आहो येणारे, आहोंना पाणी प्यायला लागल ना, मी पाणी घेऊन येते यमुना नदीकडून. अगं बाई तू तर काल आणले होते ना, आता कस काय संपले. बघा ना हे पोरं सगळे सांडत राहतात पाणी, मी घेऊन येते. आणि सगळ्या लगबगीनं त्या बासरी ऐकण्याच्या नादामध्ये घरातून आपापल्या निघायच्या महाराज. मुरलीवरी माझा जीव जडे, मुरलीवर माझा जीव जडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल. ती मुरलीची ताण धुन सोडली महाराज की सगळे मंत्रमुग्ध होऊन जायचे. गोपिका म्हणायच्या, आहा हा वेणुगीत श्रीमद भागवतामध्ये खूप प्रसिद्ध आहे. तसे 5 गीत श्रीमद भागवतामधले सगळ्यात प्रसिद्ध गीत आहेत. वेणुगीत, भ्रमरगीत, युगल गीत, गोपिका गीत. हे सगळे गोपिकांनी म्हटलेले आहे कृष्णासाठी. भ्रमरगीत, वेणुगीत म्हटले, यामध्ये वेणूची प्रशंसा करण्यात आली की म्हणे, वेणू हे बासरी तू कोणत्या जन्माचं कोणतं पुण्य केलंय ग, की आम्हाला कृष्णाला बघण्यासाठी दिवसातून किती वेळा नाना प्रकारे प्रयास करावा लागतो, त्यावेळेस त्याची एक झलक आमच्या समोर येते. पण तू असं कोणतं पुण्य केलेलं आहे की नित्य निरंतर कन्हैया तुला घेऊन मिरवत असतो, हातामध्येच ठेवतो. अगं हातात तर ठेवण्याची गोष्ट दूर, तुझा सहवास तर त्याला लाभतो, पण त्यापेक्षा त्याच्या अधरामृतावरती तू राहतेस, अधर ओष्ठावरती तुला तो धरतो आणि मधुर ताण त्या ठिकाणी निर्माण करतो. ती मुरलीची धून ऐकून कर्ण तृप्त होते,
कधी कधी तुझीही आम्हाला ईर्षा होते महाराज की तू किती भाग्यवान आहेस. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन, ब्रह्माजीचा मोह तर त्या ठिकाणी नाश झाला. एकदा वनामध्ये आग लागली, अग्नी पेटलेला आहे, डावा नल सगळं अरण्य जळून त्या ठिकाणी खाक व्हायला लागलं. त्यावेळेस सगळ्यांनी म्हणले, आपल्या गायी सांभाळा, पळा पळा इकडे जा. त्यावेळेस कृष्ण कन्हैया म्हणे, चिंता करू नका, त्वम अग्निस्त्वम इंद्रस्त्वम. अग्निरूप बनून परमात्म्याने त्या अग्नीला भक्षण केलेलं आहे महाराज गोपाल. कृष्ण भगवान आणि सगळ्या गोपगवालांचे प्राण त्या ठिकाणी वाचवलेले आहे. अग्निरूप बनून अग्नी भगवंताने त्या ठिकाणी नमन केलेलं आहे प्रभूला. एका ग्वालाच्या रूपामध्ये कंसाने एका राक्षसाला पाठवलं. प्रलंबासुर आला, त्याच्या सोबत मुष्टियुद्ध केलं. बलरामजीच्या माध्यमातून त्याचा उद्धार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा ऋतूचा आरंभ झाला. शरद ऋतूचं वर्णन केलं. वेणू गीत त्या ठिकाणी गोपिकांनी गायलेलं आहे. ज्या गोपिका सदा न कदा नंद बाबांच्या घरी अंगणात पडून राहायच्या, त्या गोपिकांना आज कृष्ण दिसत नाही महाराज. विरह झालेला आहे की दृष्टी आड का गे आई, झालीस तू आता. अरे कन्हैया, तुला बघण्यासाठी आम्ही दिवस रात्र तुझी वाट बघत असतो, पण तुझं दर्शन होत नाही रे. यशोदा मैया कधी येणार आहे कन्हैया? अगं येईलच आता. आणि आल्यानंतर लगेच खाणं पिणं झोपणं. छोटेसे 6 वर्षाचे आमचे कन्हैया सगळेजण त्यांची वाट बघत असायचे. गोपिकांनी व्रत केलं. ते म्हणे, तपस्या केल्याशिवाय आपल्याला परमात्म्याचं दर्शन शक्य नाही. अगं आपण साधारण गोपिका, तो परब्रह्म परमात्मा, त्याचं दर्शन जर नित्य हवं असेल तर आपल्याला काहीतरी तपस्या करावी लागेल. सगळ्या गोपिका एकत्र झाल्या. आता या गोपिका कोणी 20 वर्षाची, कोणी 40 वर्षाची, कोणी 80 वर्षाची, कोणी 60 वर्षाची, सगळ्या वयाच्या होत्या बरं का. गोपिका म्हणजे नवतरुणी नव्हत्या, सगळ्या वयाच्या तरुणी होत्या त्या ठिकाणी. सगळ्या जणी एकत्र आल्या आणि विचार केला, म्हणे एक काम करू, आपण कात्यायनी मातेचं व्रत करूया. आणि सगळ्यांनी उपासना केल्यानंतर परमात्मा नक्कीच आपल्याला दर्शन देतील. आणि कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देहि पतिं मे कुरुते नमः. हे कात्यायनी माते, आपली इच्छा त्या ठिकाणी प्रगट केली आणि म्हणे की आम्हाला प्रभूचं दर्शन द्या. यमुना नदीवरती रोज त्या ठिकाणी स्नान करायला जायच्या, वस्त्ररहित स्नान करायच्या. त्यावेळेस आमच्या कन्हैयाला हे लक्षात आलं की कधी पण गंगेमध्ये आपण ज्यावेळेस जातो, तीर्थस्नानावरती स्नान करायला जातो, त्यावेळेस कधीही वस्त्ररहित स्नान करू नये. त्याने त्या देवतेचा अपमान होतो. अंगावरती वस्त्र धारण करूनच स्नान करायला पाहिजे. आणि गोपिकांना ते लक्षात आलं नाही. हे समजून सांगण्यासाठी प्रभूंनी म्हणजे आमच्या 6 वर्षाच्या बालकांनी त्या ठिकाणी एक लीला केली. सगळ्या गोपगवालांना घेऊन कदंब वृक्षाच्या वरती जाऊन बसलेले आहे, ज्या ठिकाणी आमच्या गोपिकांनी आपल्या ओढण्या, आपले वस्त्र काढून ठेवलेले होते. आणि सगळ्या गोपिका त्या सरोवरात स्नान करत होत्या. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देहि पतिं मे कुरुते नमः. कन्हैयाने वस्त्र वरती झाडाजवळ नेऊन ठेवले. म्हणे आता तुम्हाला वस्त्र मिळणार नाही.
सगळ्या जणी प्रार्थना करू लागल्या, हे कन्हैया आमचे आमचे वस्त्र आम्हाला परत दे. प्रभूने सांगितलं काही हरकत नाही, पण आता कधीही स्नान करताना अशी चूक करायची नाही. आज्ञा स्वीकार केली, आपले आपले कपडे घेऊन गेलेले आहे. काही नास्तिकवादी लोक या लीलेला देखील खूप वेगळ्या भूमिकेतून बघतात. मला सांगा, 6 वर्षाच्या बालकाने आपल्या आईच्या अंगावरची जर ओढणी हसत खेळत ओढत घेऊन गेला खेळता खेळता, त्या आईला राग येईल का हो? तो 6 वर्षाचा बालक, त्याच्यामध्ये तो विषय तरी असू शकेल का? पण नास्तिको वेदनिंदकः, त्या नास्तिक लोकांच्या कुठे नादी लागायचं? कन्हैयाने बाललीला केली, आपले आपले वस्त्र देऊन टाकले महाराज. आणि त्यामधून एक असाही सिद्धांत त्या ठिकाणी सांगितलेला आहे की परमात्माला सर्वार्पण करायचं आहे, तर तो परमात्मा आपल्याला भेटतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या जवळचं जे सगळं आहे, तन मन धन है तेरा, सब कुछ है तेरा. आणि आता सगळ्यात महत्वाची ही आरती मला इतकी लहानपणापासून आवडते की तिचा अर्थ ज्या वेळेस मला समजायला लागला त्यावेळेस तर मला हे पद तर जास्तीत जास्त आवडतं. तन मन धन है तेरा, सब कुछ है तेरा, स्वामी सब कुछ है तेरा. दूसरी पंक्ति, तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मोरा. ओम जय जगदीश हरे. हे प्रभू, माझ्याजवळ असलेलं तन मन धन बुद्धी ऐश्वर्य संपत्ती सगळं तू दिलेलं आहे आणि तेच तुला अर्पण करण्यासाठी काय जाणार आहे? तुझं आहे, तुझं तुलाच द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये मी देतोय हा भाव येणं म्हणजे चुकीचं आहे. मी काही करतोय हा भाव येणं म्हणजे चुकीचं आहे. आपण काय करू शकतो महाराज? सर्व प्रभू इच्छेने सद्गुरु इच्छेनं आपल्या हातून सर्व कार्य होत असतात. गोपाल कृष्णाची रोजची दिनचर्या पुन्हा निघालेली आहे. बासरी हातात घेतली, गाई गोप ग्वाल सगळे जण वनामध्ये निघाले. गोपालक गोरक्षक कन्हैया बासरूची धून छेडलेली आहे महाराज. आणि त्या ठिकाणी एक यज्ञ चालू होता. त्या वनामध्ये अनेक ब्राह्मण, अग्निहोत्री ब्राह्मण त्या ठिकाणी बसलेले होते. यज्ञाहुती चालू होती, मोठ्या मोठ्याने वेदोच्चार सुरू होता आणि त्याच्या आसपास कृष्ण कन्हैया आमचे वनलीला करू लागले. भूक लागलेली आहे मुलांना सगळ्या. कन्हैया म्हटले, जा, जवळच यज्ञ चालू आहे, काहीतरी प्रसाद मिळेल आणि त्या यज्ञाच्या ठिकाणी जाऊन काहीतरी घेऊन या. प्रसाद आणि अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे महाराज. अन्नदान आणि ज्ञानदान ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या मनुष्याच्या कामाच्या आहेत, बाकी सगळं माया आहे महाराज. एका भुकेल्याच्या पोटामध्ये आपल्या दिलेल्या अन्नाच्या घासानी त्या जीवाची जर रक्षा होत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं पुण्य दुसरं कोणतं नाही. म्हणून अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. या देहाला संरक्षित करण्यासाठी अन्नदान आणि आपल्या या देहातल्या बसलेल्या देहीला सुरक्षित आणि त्याला पोषक करण्यासाठी ज्ञानदान श्रेष्ठ सांगितलेलं आहे. यज्ञपत्नी सगळ्या बसलेल्या होत्या, ब्राह्मण पत्न्या. यज्ञाची आहुती सुरू होती. अनेक प्रकारचे भोग नैवेद्य समोर लावलेले होते. कन्हैया म्हटले, जा तुम्ही घेऊन या.
गोपगवाल गेले, ब्राह्मणांना नमस्कार केला आणि म्हटले महाराज प्रसाद पाहिजे. म्हणे अजून 1 तास लागेल, अजून पुण्यवाचन बाकी आहे, अजून अभिषेक बाकी आहे, अजून समापन बाकी आहे. जोपर्यंत नैवेद्य आरती होत नाही तोपर्यंत प्रसाद मिळणार नाही. सगळे छोटे छोटे बालक नाराज होऊन पुन्हा कन्हैयाकडे आले. म्हणे कन्हैया तू जिथलचा पत्ता सांगितला बरोबर नाही सांगितला म्हणे, कोणीच काही द्यायला तयार नाही. आता इतकी जोरात भूक लागली, काय करायचं? कन्हैया म्हणे तुम्ही चुकीच्या ठिकाणी गेलात. ज्या ठिकाणी ब्राह्मण पत्न्या त्या ठिकाणी स्वयंपाक करत आहेत त्यांच्याकडे जा. त्या सगळ्या कृष्ण भक्त होत्या. गोपगवाल त्या ठिकाणी गेले. त्यांना बघून सगळ्यांनी विचारणा केली, बरं आता मला सांगा, वनामध्ये यज्ञ चालू आहे, चातुर्होत्री ब्राह्मण आहेत, हे सगळे वेगळे आहेत, यांच्या पत्न्यांना श्रीकृष्णाबद्दल कसं काय कळलं असेल बरं? साधारण विचार केला तर कारण पुतणेचा उद्धार केला, लगेच न्यूजपेपरमध्ये बातमी यायची, छोटे से बालक ने पूतना का उद्धार किया, आज तक की व्हिडिओ. आणि मग त्या व्हिडिओ सगळ्या या बायका ऐकायच्या. अरे इतक्या राक्षसांना मारला, इतक्या गोपिकांचं वेणूचं सगळ्यांनी ऐकू आणि बघितलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं, अरे तो कृष्ण कन्हैया या ठिकाणी आलेला आहे, चला चला आपणही दर्शनाला जाऊ. गोपगवाल म्हटले तुम्ही दर्शन नंतर करा, आधी आम्हाला जेवायला द्या. म्हणे काही हरकत नाही, हा आजचा भोग पावन झाला, कारण स्वयं परमात्मा आमच्या भोगाचा नैवेद्य आज घेणार आहे. यज्ञपत्नींनी काय केलं, ब्राह्मणांना जाऊन विचारलं. म्हणे गुरुजी किती वेळ आहे अजून? म्हणे अजून 1 तास आपल्याला लागणार आहे. म्हणे काही हरकत नाही. नमस्कार केला आणि सगळ्या जणी तिथून निघून आल्या आणि सगळे भंडार भोगाचे जेवढे नैवेद्य केलेले होते ते सगळे घेऊन गोपबालकांच्या हातात दिले. म्हणे तिकडं स्वयंपाक, म्हणे आपण पुन्हा स्वयंपाक करू, 1 तास बाकी. म्हणे आपण एवढ्या सगळ्या जणी आहोत, पुन्हा आपण विष्णू भगवंताला नैवेद्य दाखवू, पुन्हा यज्ञाचा डबल स्वयंपाक करू, पण माझ्या द्वारातून अतिथी भुकेलेला गेला नाही पाहिजे महाराज, माझ्या द्वारामधून तसं उपाशी कोणी गेलं नाही पाहिजे. म्हणून सगळ्या यज्ञपत्न्यांनी काय केलं, म्हणे चला आम्ही स्वतः घेऊन चलतो. आणि स्वतः घेऊन गेलेले आहे. कृष्ण कन्हैया ज्या ठिकाणी बसले त्यांना आनंदाने खाऊ घातलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की कन्हैया वा. कन्हैया तृप्त झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे, यज्ञपत्नींवरती कृपा केलेली आहे. यज्ञपत्नी म्हणल्या आमच्या यज्ञाकडे पण चला. तिथेही गेले. ब्राह्मण लोकांना वाटलं अरे अरे धिकजन्म, अरे आम्ही तर नुसतं पूजा कर्म कांडामध्ये अडकून राहिलो, पण माझ्या पत्न्या सगळ्या किती तेजस्वी भक्तिमान की ज्यांनी परब्रह्म परमात्म्याला आम्ही तर मंत्रांनी आवाहन करतो, तुम्ही तर त्यांना साक्षात आमच्या यज्ञ मंडपात घेऊन आलेले आहे. दिव्य अनुभूती झाली. सगळ्यांनी पुष्पवृष्टी केली, जय जयकार केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या यज्ञ पत्नींवरती पण कृपा केली. महाराज आता एवढ्या बाललीला झाल्या, एवढी प्रशंसा होऊ लागली, एवढी यशकीर्ती होऊ लागली, मग काही काही लोकांच्या पोटात जळतच, त्रास होतोच ना त्यांना. अरे अरे एवढं कसं काय व्हायला लागलं, एवढे कसं काय, हे कसं काय शक्य आहे? ब्रह्मदेवांचा तर नाश झाला, पण त्या ठिकाणी आता इंद्र देवता आले आणि त्यांना असं वाटलं की अरे कृष्ण परमात्मा कृष्ण नाहीये. कन्हैयाने सांगितलं. मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आले आणि ते म्हणले चल कन्हैया, परवाच्या दिवशी आपल्याला आता गोवर्धनाची पूजा करायला जायचंय, इंद्राची पूजा करायला जायचंय. म्हणे इंद्राची पूजा? म्हणे आपल्या गावामध्ये दरवर्षीचा नियम आहे की आपण इंद्राची पूजा करतो. म्हणे कशासाठी? म्हणे इंद्र देवता पर्जन्य देतो, पर्जन्य दिल्यामुळे नंतर आपलं धनधान्य उगवतं, धनधान्य उगवल्यानंतर गायींचं पोषण होतं आणि गायी म्हणजेच आपला गोवंश, म्हणजेच आपला सगळा
पोट पाण्याचा व्यवसाय आहे, त्याच्याने आपलं आपण पालन पोषण करतो. म्हणून इंद्राची पूजा करायलाच पाहिजे. वर्षातून एकदा त्याला अभिवादन करायला पाहिजे. कन्हैया म्हटले, आता बघा यावेळेस कन्हैया आमचे फक्त 7 वर्षाचे होते. 7 वर्षाचे कन्हैया म्हटले, 60 वर्षांच्या सगळ्या गावकरी लोकांच्या मीटिंग मध्ये जाऊन बसले आणि म्हणे, काका काका माझा ऐका, आजोबा माझा ऐका, मला असं वाटतं इंद्राची पूजा नका करू, या पर्वताची पूजा करायला पाहिजे. अरे इंद्र तर फक्त एकदाच पाऊस पाडून मोकळा होऊन जातो, पण संरक्षण आणि खाणं पिणं हे सगळं गोवर्धन पर्वताच्या तलहटी आपण सगळे त्या ठिकाणी असतो. म्हणून गोवर्धन पर्वताची पूजा करायला पाहिजे. आता सगळ्यांनी होकार दिला. काही लोक होते की म्हणे नाही कृष्ण असं नाही करायचं, पण जास्त बाजू कृष्ण कन्हैयाकडून होती. सगळे म्हणे चला कृष्ण कन्हैया म्हणतायत ना, चला या वर्षी असंच करायचं, इंद्राची पूजा रद्द. पेपरमध्ये बातमी देऊन टाकली, या वर्षी गोवर्धन पूजा करायची. सगळ्या बायकांनी आपल्या घरून छान छान पक्वान्न तयार करून घेऊन यायचं आहे. सगळ्या गोप ग्वाल बालिका सगळ्यांनी भोग नैवेद्य घेऊन आलेले आहे, बैलगाड्या भरून भरून आणलेल्या आहेत. आणि म्हणे आता गोवर्धनाची पूजा करायची. गोवर्धन पर्वताजवळ गेले महाराज. कन्हैया म्हणे चला डोळ्याला पाणी लावून घ्या, अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगितो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षो सबायाभ्यंतर शुचिः. मंगल बोला म्हणे आणि हळदी कुंकू पंचोपचार पूजा गोवर्धन पूजा झाली. जसं गोवर्धन पूजा संपन्न व्हायला लागली तसं आमच्या इंद्र भगवंतानी त्या ठिकाणी काय केलं, साकेत नावाचे सांवर्तकम नाम गणम सांवर्तकम नाम मेघानाम चांतकारिणाम इंद्र प्राचोदय क्रुद्धो वाक्यम चाहे शमान्युत. इंद्राने सांगितलं, अरे एवढा मोठा अपमान माझा, माझी पूजा न करता त्या गोवर्धन पर्वताची पूजा करताय तुम्ही. राग आलेला आहे. सांवर्तक गणाला आज्ञा दिली, म्हणे जा इतकी भीषण वृष्टी करा, इतका पाऊस पाडा की त्यांची पूजा त्या ठिकाणी विफल झाली पाहिजे. गोपाल भगवान की. आणि इतका घनदाट त्या ठिकाणी जोरदार पाऊस आला, पर्जन्यवृष्टी, धो धो करून बर्फवृष्टी, पर्जन्यवृष्टी. आणि ते वातावरण पाहून सगळे भयभीत झाले. सगळे कन्हैयाकडे बघायला लागले, कन्हैया आता कसं करायचं, एवढा भोग आणले, एवढे नैवेद्य आणले, सगळे पाण्यात जाणार. अरे मी तुला सांगत होतो की त्या इंद्राची पूजा करा, तू ऐकलं नाहीस रे. कन्हैया म्हणे चिंता करू नका, एक काम करा म्हणे, हा गोवर्धन पर्वत उचला, याच्या आश्रयासाठी आलो ना, हाच आपलं संरक्षण करेल. ज्याची पूजा करायला आलो आहे तो आपलं संरक्षण करेल. सगळे हसायला लागले. म्हणे गोवर्धन पर्वत उचलणं म्हणजे काय दगड उचलणं का, एवढा मोठा पर्वत कसं उचलणार. म्हणे अहो आपण एवढे सगळे आहोत ना, एकीचे बळ, सगळ्यांनी एक एक हात लावा आणि गोवर्धन उचला. म्हणे जय बोलो हनुमान की, हनुमानजी महाराज की जय. उचला म्हणे. सगळे जण ऐकू लागले, अहो धरा तर खरी, अरे धरा. सगळे जण एकमेकाला हात लावू लागले आणि गोवर्धन पर्वत उचलायला. आणि महाराज कन्हैयाने उचललेला आहे आणि तो गोवर्धन पर्वत हळू 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 वरती गेला. कन्हैया बीच में खड़े हैं हमारे. मस्त त्यांना स्टूल दिला. आता एवढी उंची कमी, 7 वर्षाचे आमचे कन्हैया गोप ग्वाल घेऊन उभे राहिले गोवर्धनावरती. आणि आमच्या कन्हैयानी करंगळीचं नख लावलेलं आहे महाराज. आणि बाकी सगळे अरे इकडून धरा, तिकडून धरा, पकडा. काठ्या लावल्या, कोणी जोर लावतंय, खाली नाही पडले पाहिजे. सगळ्यांना सांगितलं आतमध्ये या, आतमध्ये या. सगळे गोप ग्वाल गाई सगळ्या आतमध्ये आलेले आहे. गोवर्धन पर्वताच्या आश्रित झाले महाराज. आणि गोवर्धन पर्वताच्या थोडासा श्वास सुटकेचा सोडला की चला काही क्षणासाठी तरी आपण आता इथं सेफ आहोत.
सगळे गावकरी लोक आपापसामध्ये चर्चा करू लागले, गोपग्वाल म्हणू लागले, ए कन्हैया, कशासाठी बाबा केली असती पूजा ना आपण इंद्राची, आता बघ एवढा मोठा धोधो पाऊस चालू आहे. कन्हैया म्हणे नाही, कर्मानीच आपल्याला फळ मिळतं, कर्मानीच आपली गती असते, त्यामुळे याच्यामध्ये इंद्राचा कोणताही इंटरफेअर नाहीये. इंद्र काहीच करू शकत नाही. इंद्राचा लांबून देखील संबंध नाही. त्याची पूजा कशाला करायची? आपण आपलं कर्म चांगलं करायचं. आणि म्हणे आता आपल्याला आश्रय दिलाय ना, चिंता नसावी. पर्जन्य वृष्टी होऊ लागली. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. बघा 56 भोग तर आणलेलेच होते, कारण मग जेवणाची सोय तर आपोआप झाली ना महाराज तिथं. 7 दिवस कुणालाही घरून काही आणायचं काम पडलं नाही. सगळ्यांनी भरपूर मेवा, मिलाई, मलाई, मिठाई, माखण, दही, दूध सगळे घेऊन आलेले होते. 3 दिवस झाले महाराज. कन्हैया तसेच उभे आहेत. सगळे गोपग्वाल म्हणतात, कन्हैया एक काम कर, खाली होऊन जा, बसून घे थोड्या वेळ. कन्हैया म्हणे गोवर्धन खाली आला तर? म्हणे हा, जस काही तूच उचललाय म्हणे खाली आला तर. अरे आम्ही सगळे इथं काठ्या घेऊन बसलेलो आहोत, सगळेजण उचलत आहोत, त्यावेळेस गोवर्धन उचलला आणि तू तर फक्त जस काही फोटो तुझा सेल्फी काढणार आहे म्हणे, कोणी फक्त पोज दिल्यासारखं करतोय, सोडून दे म्हणे. कन्हैया म्हणे बघा बरं का, मी सोडून दिलं तर माझं काही खरं नाही, मग तुमचं काही खरं नाही. पुन्हा म्हणायचं नाही कन्हैया कन्हैया कन्हैया. अरे सोड रे बाबा, 3 दिवस झाले, आता प्रॅक्टिस झाली आम्हाला पर्वत उचलायची, चल खाली कर तुझा हात. कन्हैया म्हणले ठीक आहे. तेही डाव्या हाताची करंगळी महाराज थोडीशी अलगत आमच्या कन्हैयानी ढिली केली तर गड 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 आमचा गोवर्धन पर्वत खाली यायला लागला. पुन्हा म्हणे कन्हैया कन्हैया, आणि कन्हैयाने पुन्हा स्थिर केलेला आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं की कन्हैयामध्ये काहीतरी पावर आहे. जसा कन्हैया गोकुळामध्ये आला तेव्हापासून आपले सगळे दुःख निवारण करायचं काम कन्हैया करतो. सगळ्या गोष्टी आठवू लागले. म्हणे कन्हैया तुझ्याकडे एवढी शक्ती कुठून आली रे? एवढा मोठा पर्वत उचलला. त्यावेळेस कन्हैया खूप सुंदर उत्तर देतात. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन कछु माखन का बल बढ़ो, कछु गो